सो सकाळी वाजलेत 5 आणि सकाळची 5ची ही गर्दी आहे. मला ही दत्तगुरू दिसले. खूप भारी असं दर्शन झालेलं आहे दत्त महाराजांचं. आणि हा आपल्याला एक ग्रुप भेटलेला आहे महाराष्ट्रीयन भाऊ पुण्यातली. आणि हा त्यांचा ब्लॅक पॅन्थर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सो नमस्कार मित्रांनो, मी संभाजी पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या सॅम ट्रॅव्हल प्लॅन या मराठी ब्लॉगमध्ये. सो मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असाल ताडोबाचा व्हिडिओ अपलोड झालेला आणि ताडोबाच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. सो आज आपण घेऊन आलो आहे अजून एका एपिसोडमध्ये आणि तेही धार्मिक स्थळ. ते आहे गिरनार, जिथे दत्तगुरूंनी सुमारे 12,000 वर्ष तपस्या केलेली. सो हे आहे गुजरातमधील जुनागडमध्ये. सो बघूया या व्हिडिओमध्ये की इथे तुम्ही कधी येऊ शकता, कसं यायचं, किती वेळ लागेल वरती चढायला, वरती जायला काय काय सोर्सेस आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतीलच. तुर्तास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, सेव्ह करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. तो आपण आहोत गिरनार तलेटी याच्या बेसला, जिथून ट्रेकिंग चालू होते. आणि इथे काही दुकानं आहेत जिथे पूजाची थाली आणि या लाट्या भेटतात, जिथे चार्जेस आहेत 20-30 रुपये. आणि इथे आता आपल्याला बॅगेज चेक करायचे आहेत आणि बॅगा चेक करून इथून आपली ट्रेक चालू होणार आहे वरती जायला. चला इथे आपण आपल्या बॅगा चेक करूया. सो इथून आपली पहिली पायरी चालू होत आहे गिरनारला जायला. हे आहे हनुमानचं मंदिर. जय हनुमान ज्ञान गुण सागर पवनपुत्र हनुमान की जय. जय गिरनारी. समोर दिसणाऱ्या पहिल्या पायरीपासून आपण हनुमान आणि दत्तगुरूंचं नाव घेऊन 10,000व्या पायरीसाठी आपली चढाई सुरू केली. इथून गिरनार यात्रेची सुरुवात होते. तसा प्रवास सोपा नाही, पण दत्तगुरूंचा बोलावा होता म्हणून पूर्ण तर होणारच होता. आणि असं म्हटलं जातं, जोपर्यंत दत्तगुरूंचा बोलावा येत नाही तोपर्यंत तुमचा प्लॅन कधीच पूर्ण होत नाही. काही ठिकाणी लाईटा आहेत, काही ठिकाणी लाईटा नाही आहेत. सगळं बंद आहे. आता वाजलेत 12:30 आणि बघूया आपल्याला किती वाजता आपण वरती टोकाला पोहोचतोय. हा पहिला गेट आहे. पहिल्या गेटमधून आपण पुढे चाललोय. श्री गुरुदेव दत्त. खूप सारी मंदिर आहेत ऑन द वे. परत हनुमानचं मंदिर, कालभैरव. फायनली 1500 पायऱ्या चढलोय. अर्धा तास झाला. हाफ ॲन आवरमध्ये 1500 पायऱ्या. अजून 8,500 पायऱ्या आहेत. हॉटेल्स आहेत पण सगळे बंद आहेत. तिथे बहुतांश पायऱ्यांना खुणा केलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला कळतं की किती पायऱ्या चढलोय, किती पायऱ्या बाकी आहेत. परत अंधाराचं पॅच. श्री गुरुदेव दत्त. लास्ट टाइम ज्यावेळी गिरनारला आलेलो त्यावेळी येताना रोपवे केलेलं. रोपवेने 15 मिनटामध्ये वरती पोचता येतं आणि तेही अर्ध्या रस्त्यापर्यंत. थोड्या वेळात कळेलच की रोपवे कुठल्या रस्त्यापर्यंत आहे आणि तिथून पुढे कसं जायचं. हे समोर ज्या लाईटा दिसत आहेत वरती, तिथे आपल्याला जायचं आहे, कारण तिथपर्यंत आपले 5,000 स्टेप पूर्ण होतील. आणि तिथे अंबाजी मातेचं मंदिर आहे आणि तिथून 5,000 स्टेप्स परत मेन गुरु दत्तात्रेयचं जिथे चरण पादुका आहेत. सो पूर्ण अंधार आहे.
आणि शांततेशिवाय दुसरा काहीच आवाज नाही आहे. काही पॅचमध्ये मध्ये मध्ये अंधार आहे, त्यामुळे टॉर्चच्या साहाय्याने पुढे जाता येतं. तशी गिरनारची माझी ही दुसरी ट्रिप आहे. याच्या आधी मी लास्ट इयरला पावसाळ्यात आलेलो आणि तेव्हा ठरवलेलं की गिरनारला एक नाईट ट्रेकिंग करायचे. आणि म्हणून आज खूप टाईम नंतर सोलो ट्रेकिंगला आलो. पावसाळ्यामध्ये हा पॅच खूप डेंजर असतो, कारण इथे लिटरली स्टेअरकेस वॉटरफॉल बनतो. हेवी रेनमध्ये पूर्ण हे स्टेप्स, पायऱ्या काहीच दिसत नाही, तेवढा पाण्याचा प्रवाह असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये शक्यतो लोक येण्याचं टाळतात. आणि जरी आली आणि मोठा पाऊस झाला तर मग लोक 100% अडकणार इथेच. बापरे, आजूबाजूला एवढा मोठा दगड आहे आणि मधून पायऱ्या कोरलेल्या आहेत. कधी कधी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आश्चर्यच वाटतं की कसं बनवलं असेल हे त्यावेळी, किंवा कसं बनलं असेल हे. हा मोठा दगडाचा सुळका आहे आणि या साईडला हा जुनागडचा व्ह्यू. ही आहे गिरनार तलेटी आणि ते आहे जुनागड शहर. आणि हा आहे आपला ट्रेकिंगचा रस्ता. काही वेळेच्या चढाईनंतर आपण गोरखनाथ यांच्या गुहेजवळ पोहोचतो. या गुहेचे नाव नाथ संप्रदायाचे महान योगी गुरु गोरखनाथ यांच्या नावावरून पडलं. नवनाथ संप्रदायातील महान योगी अशी यांची ओळख. गिरनार पर्वत हा नवनाथांचा प्रमुख साधनास्थळ मानला जातो. गोरखनाथ यांनी गिरनार पर्वतावर तपश्चर्या केलेली आणि म्हणूनच यांची गुहा योग, साधना आणि वैराग्याचं प्रतीक मानलं जातं. नैसर्गिक दगडात असलेली ही गुफा खूप खोल अशी खडकात कोरलेली आहे. गुहेच्या आतमध्ये वातावरण एकदम शांत आणि थंड राहतं, जिथं ध्यान केल्यावरती मन अत्यंत शांत वाटतं. मला ही दत्तगुरू दिसले. आणखीन एक छोटंसं मंदिर आलेलं आहे. दत्तगुरू गायींवर बसलेले आणि अंबाजी माता. गिरनारला खरं तर पायऱ्यांवरून चालताना खूप सारी छोटी छोटी मंदिरं दिसतात आपल्याला. दत्तगुरू श्रीपाद वल्लभ. आता वाजलेत 2:30 आणि आपण पोचलोय नेमिनाथ यांच्या मंदिराजवळ. जैन तीर्थक्षेत्र असलेलं नेमिनाथ भगवान यांचं मंदिर. जैन डेरासर खूप मोठं मंदिर आहे तसं बघायला गेलं तर. 4500 पायऱ्या चढून झाल्यावर आपण पोचतो नेमिनाथ यांच्या मंदिराजवळ. नेमिनाथ हे जैन धर्माचे 22वे तीर्थकार मानले जातात, ज्यांनी राजपद सोडून वैराग्य जीवन स्वीकारलं. नेमिनाथांनी गिरनार पर्वतावरती मोक्षप्राप्ती केली अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच जैन लोक खूप जास्त मानतात. आता वाजलेत 3 आणि आपण पोचलोय अंबाजी मातेच्या मंदिराजवळ, जे 5000 पायऱ्या चढून पोचता येतं. आणि इथेच तुमचा रोपवेचा पॉईंट आहे, जिथे रोपवे तुमचा एंड होतो. सो खालून वरपर्यंत म्हणजे 5000 पायऱ्या तुम्ही रोपवेने स्किप करू शकता. आणि हे आहे अंबाजी मातेचं मंदिर. असं म्हणतात पुढे जाण्याआधी अंबाजी मातेचं दर्शन घेऊनच पुढे जावं लागतं, पण आता रात्र असल्यामुळे मंदिर बंद आहे आणि याचं दर्शन आपण उद्या रिटर्न येताना घेऊया. सो इथून अजून 5000 स्टेप्स आणि दत्तगुरूंच्या चरण पादुका. 5000 पायऱ्या खालून वरपर्यंत चढायचं डेंजर होतं, त्यामुळे येताना खूप कठीण होतं. आता इथून थोडंसं खाली उतरायचं आपल्याला. खाली उतरून परत वरती चढून गोरक्षनाथाचं मंदिर आहे आणि तिथून परत
1,500 ते 2,000 पायऱ्या खाली उतरून परत चढून दत्तात्रेयांचं मंदिर आहे. सो 3 तासाच्या चढाईनंतर आपण पोहोचलो आहे गोरक्षनाथाच्या मंदिराजवळ. सो गोरक्षनाथाच्या मंदिरापासून आपल्याला दत्त मंदिराचा व्ह्यू बघायला भेटेल. चला दाखवतो. हे पण मंदिर बंद आहे, आपल्याला सकाळीच बघायला भेटेल. इथे आहेत त्यांच्या चरण पादुका. आणि हा आहे दत्त मंदिराचा व्ह्यू. सो ही आहे दत्तगुरूंच्या एंट्रन्सची कमान आणि ऑलमोस्ट आपल्याला 3 तास लागलेत इथे पोचायला. इथून वरती एक 700 पायऱ्यांवरती मंदिर आहे आणि इथून खाली धुनी आहे जिथे प्रसादगृह पण आहे. तो सकाळी वाजलेत 5 आणि सकाळची 5ची ही गर्दी आहे दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला. आणि तेही कडाक्याच्या थंडीमध्ये आणि ते 12 डिग्री टेम्परेचर आहे. गिरनारमध्ये सगळे भक्त हे सकाळच्या काकड आरतीसाठी पोचतात आणि म्हणूनच ते रात्रीची ट्रेक चालू करतात. ही काकड आरती ब्रह्ममुहूर्तावरती होते, साधारण सकाळी 6:30 ते 7च्या मध्ये. आणि 7 नंतर मंदिर हे दर्शनासाठी ओपन केलं जातं. खूप भारी असं दर्शन झालेलं आहे दत्त महाराजांचं सकाळच्या काकड आरतीसोबत. आणि शिवाय हा सनराईज. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपल्याला आतमधला भाग काय शूट करता आला नाही, पण आतमध्ये दत्तगुरूंचं दर्शन भेटलं आणि मन अगदी प्रसन्न झालं. रात्रभर जी आपण ट्रेकिंग केलेली ती एनर्जी परत मिळाली दत्तगुरूंचं दर्शन झाल्यानंतर. गिरनार ही गुजरातमधील एक महत्त्वाची पर्वतरांग मानली जाते, ज्याचं महत्त्व नैसर्गिकदृष्ट्या नाही तर धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या पण खूप जास्त महत्त्व आहे. जैन, बौद्ध आणि हिंदू असे सगळ्याच धर्माचे लोक इथे दर्शनासाठी येतात. जैन धर्मासाठी हे एक पवित्र स्थान आहे, कारण इथे खूप सारी प्राचीन जैन मंदिरं आहेत आणि शिवाय नेमिनाथ यांची मोक्षभूमी. हिंदूमध्ये हे एक पवित्र स्थान आहे, कारण इथे दत्तगुरूंनी सुमारे 12,000 वर्षे तपस्या केलेली आणि म्हणूनच दिगंबर यांच्या दर्शनासाठी हजारो लोक इथे येतात आणि दत्तगुरूंच्या पादुकांचे इथे पूजन केले जातं. आजही खूप लोक रात्रीच्या वेळी चढाई सुरू करतात आणि सकाळच्या काकड आरतीच्या वेळी पोहोचतात. गिरनारवरून समोर जी डोंगर रांग दिसते ती आपल्याला अरावली डोंगर रांग अशी बघायला भेटते. ही आहे मॉर्निंगची गर्दी. गिरनार तसं वर्षभर चालू असतं म्हणून खूप सारे लोक इथे येतात. सर्वात बेस्ट टाईम इथे येण्याचा जो आहे तो आहे ऑक्टोबर टू फेब्रुवारी महिना, कारण इथे क्लायमेट पण थंड असतं आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही गिरनारची परिक्रमा असते जी 35 किलोमीटरची असते. काही लोक रात्री 2ला चढायला सुरू करून सकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचतात, जेणेकरून काकड आरती बघायला भेटते. दुपारच्या उन्हात चढताना थोडंसं कठीण जातं म्हणून सकाळी लवकर चालू करू शकता. सो हा आहे गिरनारचा मेन गेट, जिथून आपल्याला वरती जायचं आहे. आणि हा आपल्याला एक ग्रुप भेटलेला आहे, महाराष्ट्रीयन भाऊ पुण्यातली, आणि हा त्यांचा ब्लॅक पॅन्थर भाऊ. हे कुठल्या तरी ब्लॉक वर दिसलं पाहिलं ब्लॅक पॅन्थर. अरे नक्की, सॅम ट्रॅव्हल प्लॅन फॉलो कर. काय नाव? सॅम ट्रॅव्हल प्लॅन. नक्कीच. या साईडला वरती दत्त मंदिर आहे आणि या कमानीपासून डाव्या साईडला खालच्या साईडला एक रोड जातो. त्या खालच्या साईडला रोडला प्रसादालय आहे, जिथे मोफत प्रसाद दिला जातो आणि ते महाराजांचा अखंड धुनी आहे जो सदा प्रज्वलित असतो. इथे जे प्रसादालय आहे त्या प्रसादालयामध्ये जेवढे पण डिओटीज इथे येत आहेत त्या सगळ्या डिओटीजसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि तेही खूप भारी टेस्ट आहे त्याची. सो इथे आला की महाप्रसाद नक्की घ्या. सो गिरनारला जर यायचं असेल तुम्हाला तर सगळ्यात जवळचं जे रेल्वे स्टेशन आहे ते आहे जुनागड, जे गुजरातमध्ये आहे. आणि जुनागडपासून 6 किलोमीटरवरती गिरनार आहे, जिथे यायला तुम्हाला शेअर ऑटो पण अवेलेबल आहेत.
ही आहे अंबाजी शक्तिपीठ आणि अशी मान्यता आहे की इथे सतीमातेचं पोट पडलं होतं आणि ही आहे अंबाजी शक्तिपीठाची गर्दी, सकाळची गर्दी. गिरनारला रोपवेने जायचा प्लॅन असेल तर रोपवे इथे गिरनार तलेटीपासून ते अंबाजी मंदिरापर्यंत अवेलेबल आहे. खालून वरपर्यंत आणि वरून खालीपर्यंत असे 5000 पायऱ्या तुम्ही स्किप करू शकता आणि ती आहे गिरनार तलेटी जो सरळ दिसतोय तो. आणि गिरनार तलेटीपासून अंबाजी मंदिरापर्यंत रोपवे आहे ज्याचे चार्जेस आहेत 400 रुपये एक साईडला आणि जर अपडाऊन करायचं असेल तर 700 रुपये तिकीट्स आहेत आणि जर चिल्ड्रन असतील तर त्यांच्यासाठी 200 रुपये तिकीट्स आहेत. पण विकेंडला जर तुम्ही आला आणि जर रोपवेसाठी वेटिंग असेल तर तुम्हाला 1.5-2 तास रोपवेसाठी वेटिंग करावं लागेल आणि तेवढ्या 1.5-2 तासामध्ये तुम्ही अंबाजीपासून खाली पोचू शकता किंवा खालून वरती पोचू शकता. हा फक्त स्ट्रगल आहे चढायला. सो मित्रांनो, गिरनारचं दर्शन झाल्यावरती गिरनारच्या खालीच भावनाथ महादेव मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि स्वयंभू शिवलिंग आहे तिथे, त्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सेव्ह आणि शेअर जरूर करा म्हणजे पुढच्या व्हिडिओसाठी आपण नक्की भेटूया. टाटा बाय बाय.